वेलकम ज्ञानगंगा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. मी प्राध्यापक अतुल कवितके. मॅथ्स CET क्रॅश कोर्स घेऊन आलो आहे पहा. यामध्ये जवळजवळ 12 आपलं उरकलेलं आहे पहा. आता 11वीचे काही चॅप्टर्स राहिलेले आहेत. काही चॅप्टर आपण 11वीचे ऑलरेडी घेतले, लिमिट कंटिन्युटी वगैरे, परंतु काही चॅप्टर्स राहिले होते, फंक्शन्स वगैरे, ते घेऊया. आणि मग जवळजवळ या एक 8 ते 10 लेक्चर, 8 लेक्चरमध्ये आपला सिलेबस संपेल पहा संपूर्ण. तुम्ही डाऊट्स क्लिअर करा. डाऊट्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. सगळे डाऊट सेशन पण घेतला जाईल. तुम्हाला काय अडचणी असतील त्या. जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि एकमेकाला शेअर करा. जास्तीत जास्त मुलामुलीपर्यंत जाऊ द्या, म्हणजे सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. ओके. त्यामध्ये एक सुंदर चॅप्टर घेतो आपण, फंक्शन. एकच क्वेश्चन येतो एक्झामला, परंतु हा क्वेश्चन आपल्याला कसा मिळवता येईल ही आयडिया पाहूया. फंक्शन एक 20 क्वेश्चन्स मी परफेक्टली घेण्याचा प्रयत्न केला आहे पहा. बघूया सगळ्या टाईपचे क्वेश्चन होतील असं. चलो स्टार्ट करते. फंक्शन, इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन आपण ऑलरेडी डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये पाहिलेलं आहे पहा. तरीसुद्धा मी सांगतो इव्हन फंक्शन काय, ऑड फंक्शन काय. इव्हन फंक्शन म्हणजे एक्सच्या जागी जर -x रिप्लेस केलं तर तीच व्हॅल्यू आली, जी आहे तीच, तर त्याला इव्हन फंक्शन म्हणतात. एक्सच्या जागी -x टाकलं आणि मायनस साईन बाहेर आलं, ओरिजिनल फंक्शन तसं आलं विथ मायनस साईन आलं, तर त्याला काय म्हणतात पहा, ऑड फंक्शन. तर पाहूया. पहिलं पहा, f(x)च्या जागी पहिलाच क्वेश्चन 1 स्टार्ट करूया. क्वेश्चन 1 घ्या. पाहता पहिलं फंक्शन घेऊया a. f(x) इज इक्वल टू 3 cos x प्लस 4. मुद्दाम हळू सांगतो, एक्सच्या जागी -x रिप्लेस करा. 3 cos ऑफ -x प्लस 4. लक्षात ठेवा, कॉस निगेटिव्ह हे कॉस पॉझिटिव्ह असतं पहा. कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू काय येतं, कॉस थिटा येतं. कॉस आणि सेक मायनसला काय बनवतो, पॉझिटिव्ह. व्हॉट इज दॅट, 3 cos x प्लस 4. एक्सच्या जागी -x टाकलं तुम्ही, चेंज नाही झाला, आहे तेच राहिलं पहा. नो चेंज ॲट ऑल. ओके. बाकी ठिकाणी सगळीकडे चेंज होतं पहा. चेक करा तुम्ही वाटलं तर, सगळीकडे चेंज होईल, एकाच ठिकाणी चेंज होत नाही. व्हॉट इज आन्सर, ए. बाकी एक्सच्या जागी -x टाकून बघा तुम्ही, चेंज होतं पहा. म्हणजे ऑड फंक्शन येतं किंवा इट इज नॉट इवन नॉट ऑड असं पण येतं. ओके. आपल्याला इवन फंक्शन सांगितलं, पहिलंच उत्तर आलं. तर डोमेन, आता डोमेन कसं काढायचं पहा. डोमेन ह्याचा अर्थ खूप जणांना कळत नाही पहा. एक्सची व्हॅल्यू काय टाकू. डोमेनच्या 3-4 टेक्निक सांगतो पहा. फंक्शन आणि डोमेन असा एक चार्ट देतो तुम्हाला अगोदर. फंक्शन आणि डोमेन, फंक्शन आणि डोमेन. फंक्शन काय पहा, रूट ऑफ f(x) असेल तर काय येतं पहा, पूर्ण रूटमध्ये f(x). f(x) इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सेकंड, f(x) g(x). डिनॉमिनेटर 0 नाही पाहिजे पहा. g(x) इज नॉट इक्वल टू 0. g(x) इज नॉट इक्वल टू 0 पण पाहिजे आणि शिवाय ग्रेटर दॅन 0 पाहिजे पहा, म्हणजे असेल. आणि चौथा प्रकार आपण आता पाहणार, f(x) g(x) इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ओके. 0 बी चालेल, बट g(x) इज नॉट इक्वल टू 0. त्याच वेळेस g(x) हा 0 नको आहे. ओके. या पद्धतीने हीच कंडिशन येतो वापरा. g(x) म्हणजे कोण आहे, 3 - x इज नॉट इक्वल टू 0. 3 इज नॉट इक्वल टू x. 3 नको आहे, 3 नको आहे, म्हणजे राऊंड ब्रॅकेट येतो पहा 3ला. 3ला राऊंड ब्रॅकेट कुठे कुठे पहा, हे किंवा हे उत्तर. दुसरी कंडिशन काय पहा, आतला भाग ग्रेटर दॅन 0 पाहिजे पहा. ग्रेटर दॅन 0 ऑर इक्वल टू 0 तिकडे पाठवा.
म्हणजे 2 चालेल परंतु 3 नको आहे. 3 पर्यंत चालतं काय बी, 2 पेक्षा मोठी आकडा म्हणजे लिमिट काय येईल पहा, 2 चालेल. चालेल म्हटलं की स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा, 3 नको आहे, राऊंड ब्रॅकेट, 2 राऊंड ब्रॅकेट 3. दिस इज द आन्सर सी. संपलं पहा. किती सोपं आहे पहा. डेव्हमनची काय करण्यात भीती वाटते. खूप जण यूट्यूबवाले वगैरे तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स देतील, पण त्याच्या नादी लागू नका. कन्सेप्टवर जोर द्या. हा चार्ट फार महत्त्वाचा आहे, ह्याच्यावर खेळ खेळा. ओके, तर पहिला भाग क्वेश्चन 1 आणि 2 झालेला आहे. पुढे जाणार आहोत आपण क्वेश्चन 3 कडं. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे समजायला सोपं जाईल पहा. क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता. एक्स स्क्वेअर प्लस हा कसल्या प्रकारचा फंक्शन ते ओळखायचं पहा. ऑन टू आणि इन टूची एक आयडिया शिकवतो पहा तुम्हाला. काय करायचं पहा, लेट क्वेश्चन 3 पहा. लेट एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. एक्सच्या जागी x1 टाका. हा प्लस 5 तिकडे गेला काय मायनस 5. 5 कट होईल. इफ यू टेक द स्क्वेअर रूट x1 इज इक्वल टू प्लस और मायनस x2. जर एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2 केला आणि x1 इज इक्वल टू x2 आला तर तो फंक्शन काय असतो पहा, ऑन टू. अदरवाईज तो इन टू असतो पहा. नॉट ऑन टू, इट इज नॉट ऑन टू म्हणजे काय पहा, इन टू येईल. आणि शिवाय 1 1 आहे का बघूया. 1 1 आहे का नाही कसं बघा, थोडीशी आयडिया करायची. एक्सची व्हॅल्यू घ्या, 0 मायनस 1 1 ह्यात टाकून द्यायची एक्सची व्हॅल्यू. 0 टाकल्यावर काय पहा 5. मायनस 1 निगेटिव्हचा स्क्वेअर 5 प्लस 6 आणि 1चा स्क्वेअर 6 येतं. दोन्हीकडून 6 6 आलं. 2 ला 1 आहे पहा, मेनी 1, मेनी 1 आणि इन टू. दिस इज द आन्सर. नॉट ऑन टू, मेनी 1 इन टू, डी इज द आन्सर. संपलं. मेनी 1 आणि इन टू येतं पहा. परत रेंज आली पहा. रेंजची आयडिया वेगळी आहे पहा. रेंजची आयडिया मी सांगतो. रेंजला कसं करायचं पहा. क्वेश्चन 4. लेट y इज इक्वल टू वायचं डोमेन काढणं म्हणजे रेंज काढणं. एक्सचं रेंज असते पहा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 9. सर काय करावं समजे ना, स्क्वेअरिंग करा. इकडे पाठवा. एक्सची व्हॅल्यू पाहिजे सर. 1 प्लस 9y स्क्वेअर ह्याला इकडे पाठवा. स्क्वेअर रूट घ्या. एक महत्वाची गोष्ट, पाहता एक महत्वाची गोष्ट, हा रूट असा आहे पहा, इथपर्यंतच आहे, खाली रूट नाही. वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट वाय आलं. आता काय येईल पहा, वाय इज नॉट इक्वल टू 0. पहिली कंडिशन वाय इज नॉट इक्वल टू 0. आणि दुसरी कंडिशन काय, आतला भाग निगेटिव्ह नाही पाहिजे. निगेटिव्हचं स्क्वेअर रूट काढता येत नाही. निगेटिव्ह नाही पाहिजे. 0 चालतोय पण निगेटिव्ह नको आहे. हा 0 येऊ शकत नाही पहा, कारण सगळं हे बघा, हे पॉझिटिव्ह टर्म आहे, त्यामध्ये काहीतरी ॲड होतं पहा. त्यामुळे हे इज इक्वल टू 0 येणार नाही पहा, ग्रेटर दॅन 0 येईल. हे इकडे पाठवूया. यस सर. लक्षात ठेवा, एव्हरी स्क्वेअर टर्म इज पॉझिटिव्ह, तेव्हा ही कंडिशन टाकायची गरजच नाही पहा. लक्षात, वाय इज ऑलवेज ग्रेटर दॅन 9y स्क्वेअर आला पहा. वाय हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणता चालेल, वाय कोणता रिअल नंबर चालेल, फक्त महत्त्वाची गोष्ट पहा, वाय इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे पहा. ओके, काय गडबड झाली की बघत होतो. एक्स स्क्वेअर वाय मायनस 9y स्क्वेअर करेक्ट आहे पहा, इज इक्वल टू 1. 1 प्लस 9y स्क्वेअर, वाय स्क्वेअर त्या बाजूला गेला, स्क्वेअर रूट घेतलं, रूट ऑफ 1 प्लस 9 स्क्वेअर वाय स्क्वेअर करेक्ट. वाय इज नॉट इक्वल टू 0. ओके, ऑब्वियसली हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ही टर्म पॉझिटिव्ह असते पहा, ऑब्वियसली.
9y² पॉझिटिव्ह टर्म आहे त्यामध्ये ग्रेटर दॅन 0च येणार पहा. मग वायची व्हॅल्यू काय येते पहा. चेक करत होतो मी जरा. x² y² मायनस 9y² 1 प्लस तिकडे गेलं 1 प्लस y इकडे गेलं 1 प्लस 9y² करेक्ट. y इज ग्रेटर दॅन 0 येईल पहा. आणि y इज नॉट इक्वल टू 0. 0 नाही पाहिजे पहा. y घेतला बरोबर आहे. इकडे घेतला x² y² मायनस 9y² इज इक्वल टू 1. यस सर. तिकडे घेतला 1 प्लस 9y² अपॉन y. y इज नॉट इक्वल टू 0 आलं पहा. मान्य. y इज नॉट इक्वल टू 0 पण y निगेटिव्ह पण चालतोय पॉझिटिव्ह बी चालतोय कुठलाही चालतो फक्त नॉट इक्वल टू 0 पाहिजे. y ची रेंज येईल पहा. x इज इक्वल टू आला म्हणजे याची रेंज काय येईल पहा. कुठली y ची व्हॅल्यू चालते एक्सेप्ट 0. एक्सेप्ट 0 0 नको आहे. बाकी कोणती व्हॅल्यू चालते पहा. इन्फिनिटी लास्ट नंबर टाकतच नाही आपण इन्फिनिटी. ओके 0 टू इन्फिनिटी येईल पहा. आन्सर डी इज द आन्सर. कसं काय पहा 0 नको आहे राऊंड ब्रॅकेट आला. 0 टू इन्फिनिटी मधला कुठलाही नंबर चालेल म्हणून इन्फिनिटी. 0 टू इन्फिनिटी मध्ये कोणताही नंबर चालू आहे. निगेटिव्ह चालतो पॉझिटिव्ह चालतो 0 पण चालतो. 0 सोडून कोणताही चालतो. ओके या पद्धती. क्वेश्चन 3 आणि 4 तुमच्या लक्षात आला असेलच. पुढे जाऊया क्वेश्चन 5 कडे. x² प्लस f(1) इज इक्वल टू 4 f(3) इज इक्वल टू 38 फाइंड a मायनस b. एकदम सोपं आहे फक्त व्हॅल्यू टाकायच्या. व्हॅल्यू टाका आन्सर काढा. 1 च्या जागी 4 टाका. 1 च्या जागी 1 टाका सॉरी. a 1 चा स्क्वेअर b 1 2 a प्लस b प्लस 2 f(1) किती दिला f(4) टाका इकडं. 4 minus 2 is equal to a plus b. a plus b equal to 2 इक्वेशन नंबर 1. आता एक च्या जागी 1 टाकलं ना. आता 3 टाका एक च्या जागी त्याच इक्वेशन मध्ये 3 रिप्लेस करूया. हो सर. एक च्या जागी 3 टाका. a इंटू 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 येईल. 3b यस सर 2b. f(3) ची व्हॅल्यू दिली पहा त्याने किती दिली 38 टाकायचं. याला सरळ करून घ्या सर. 9a प्लस 3b इज इक्वल टू 36. याला थोडं सोपं करू शकता. डिवायडिंग बाय 3 करा अजून सोपं होईल पहा. 3a प्लस b इज इक्वल टू 12. 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 2 मधून -1 करा. मायनस म्हणून बदला साईन मायनस 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 10 प्लस b मायनस b 10 अपॉन 2 a इक्वल टू किती आला 5. a ची व्हॅल्यू 5 आली. ह्याच्यात टाकू शकता तुम्ही. b इक्वल टू -3 5 - 3 यस सर. आता a मायनस b काढायचं सर. 5 मायनस -3 5 प्लस 3 हाऊ मच 8 इज द आन्सर. संपला क्वेश्चन. डोमेन ऑफ द रिअल व्हॅल्यू फ्रॅक्शन. आता डोमेन काढायचं. डोमेन काढायचे म्हणजे x व्हॅल्यू काढायची. खालचा भाग 0 असला पाहिजे पहा. खालचा भाग 0 नसला पाहिजे. ओके खालचा भाग 0 नसला पाहिजे पहा. 9 मायनस x² इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काय पहा 9 इज नॉट इक्वल टू x². x व्हॅल्यू काय येईल पहा -3 नॉट इक्वल टू -3, 3. ओके या दोन्ही व्हॅल्यू कुठला रिअल नंबर चालेल फक्त ह्या 2 नको आहेत म्हणजे काय पहा सी इज द आन्सर. याचा अर्थ काय होतो आर एक्सेप्ट मायनस म्हणजे काय एक्सेप्ट -3 and 3 हे 2 नंबर सोडून कोणता नंबर चालतो. क्वेश्चन 5 हो गया. क्वेश्चन 6 हो गया. चलो आगे 7 की तरफ. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन 7
डोमेन ऑफ द फंक्शन रूट एक्स म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू कोणती चालेल, फक्त निगेटिव्ह नको आहे. एक्सची व्हॅल्यू कोणती चालेल, निगेटिव्ह नको आहे, म्हणजे ऑल पॉझिटिव्ह. झिरो बी चालते, फक्त निगेटिव्ह नको आहे. बी इज द आन्सर. तोंडी उत्तर आहे पहा. तो डोमेन, परत डोमेन आलं पहा. डोमेन काय करायचं पहा, खालचा भाग झिरो नको आहे. y इक्वल टू -5 और 5 नहीं चाहिए. और अजून एक महत्त्वाची गोष्ट, ह्याची कॉस इनवर्स आलं पहा. कॉस थीटाची व्हॅल्यू लेट, कॉस थीटा इज इक्वल टू काय पहा, थीटा y -5. कॉसची रेंज माहिती तुम्हाला, -1 कॉस थीटा 1, y -5 टाकून देत. इकडे टाका, -1 + 5, 1 + 5, 6 अँड 4. 4 आणि 6च्या मध्ये पण 5 नाही पाहिजे. मग काय पहा, 4 पेक्षा मोठा. 4 चालतो का, यस सर. 4 ला स्क्वेअर ब्रॅकेट घ्या, 5 नाही चलेगा. सिक्सच्या लहान 5.5 चालेल का, खाली नाही चालणार पहा. तेव्हा 5 पेक्षा मोठी पण नाही चालणार, निगेटिव्ह नंबर येईल पहा. ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग राहिली पाहिजे मध्ये, ग्रेटर दॅन 0. आतला भाग निगेटिव्ह नाही पाहिजे. -5 पेक्षा ग्रेटर म्हणजे काय पहा, लोअर लिमिट फिक्स झालं त्याचा 4, अप्पर लिमिट बी फिक्स झालं 5. फक्त राऊंड ब्रॅकेट, डोंट टेक द 5. 4 to 5, दिस इज द आन्सर. ओके, क्वेश्चन 7 आणि 8 झालेला आहे पहा. 7 तर ओरली झाला होता आपला. क्वेश्चन 9च्या मागे लागूया. क्वेश्चन 9 लॉग एक्स. आता लॉगॅरिथमिक फंक्शन आलं पहा. लॉगॅरिथमिक फंक्शन आपण बऱ्याच वेळा केलं, चेंज ऑफ बेस रूल वापरूया, एकदम सोपं आहे पहा. याचा बेस बदला, लॉग एक्स त्याचा बेस ई असतो पहा, नाही लिहिलं चालेल लॉग 2. त्याला आपण पलीकडे 2 नंबरला पण बदला, लॉग एक्स टू द बेस 8. बेस काय ई पकडूया आपण. चलो आगे, लॉग एक्स टू द बेस 16 इज इक्वल टू किती दिलं पहा, 25/36. लॉग एक्स कॉमन निघेल पहा, 1/log 2. हा 2चा क्यूब आहे पहा, 3 पुढे घ्या. 2 4 8 16, 4 पुढे घ्या. log 2 कॉमन काढा, log x अपॉन log 2. 1 1/3, 1/4, 25 36, 25/36. याचा लसावी काढायचा पहा. लसावी काढण्यापेक्षा 36 ने मल्टिप्लाय करा, बेस्ट आयडिया. log x log 2, प्रत्येकाला 36 ने मल्टिप्लाय करूया. 36 हे 3 आहे पहा, 12 हे 9 येईल पहा. ओके, याला 36 ने मल्टिप्लाय करा, प्रत्येकाला 36 ने मल्टिप्लाय केलं. log x अपॉन log 2, 25 किती येईल पहा, 36, 2 4 8 16 बरोबर आहे. लॉग क्यूब बरोबर आहे, log 2 करेक्ट. 36 12 9 21 36 37. 57. 36 4 9 जा, 3 12 जा 36. इथं उलट झालं का, 25 अपॉन येईल पहा, बरोबर केलं होतं. 12 9 21 आणि 36, 57 येईल पहा. ओके, log 2 log 4 2चा हा इथं एक, इथं log 4 आहे पहा. व्हॉट इज दिस, log 8 मिस झालं होतं पहा,
एक महत्त्वाची टर्म मिस झाली पा मध्ये, तेव्हा गोंधळ झाला. तर 2 log 2 राहिलं पा. इथं लिहितो मी, एक मिनिट, कन्फ्युजन नको, परत सोडवतो वाटलं तर. एक एक टर्म मिस झाली होती आपल्याकडून, तेव्हा गोंधळ होता. दाखवतो तुम्हाला कसं काय झालं होतं. log x अपॉन log 2 कॉमन काढलं पा 1. हा काय पा log 2 चा क्यूब येतो पा. हा log 2 चा 4th पॉवर येतो. log 2 लगेच ना काढू, पुढच्या स्टेपला काढूया. हा log 2 चा 4 झाल्यानंतर log बरोबर झालं सर्व, 1 2 3 1 झालं. log 2 चा क्यूब, log 2 चा 4th पॉवर. येस सर, बरोबर, इज इक्वल टू 25/36. ओके, इथं फक्त log 2 येईल. आता log 2 कॉमन काढा. log x अपॉन log 2 काय राहतं बघा, 1/1. हा 3 पुढे येतो, 1/3. 4 पण पुढे येतो सर. 1 क्यूब 4 बरोबर झालं सर. यस सर, 1 2 3 4 टर्म्स आहे पहा. 4 लिहिलाच नाही तर इथं लिहितो वाटलं तर. एक टर्म मिस झाली पहा. इथं log 2 चा स्क्वेअर येईल पहा. ॲडजस्ट केला, 1/1 1/2. आता जमल पहा. छोटी चूक पण महत्वाची चूक, एक टर्मच मिस होते अख्खी. आता 36 ने मल्टिप्लाय करा. log x अपॉन log 2 तसाच ठेवा. एव्हरी नंबर मल्टिप्लाय बाय 36. पुढं काय पहा, 18 12 9. याला पण मल्टिप्लाय करा. 25/36 इंटू 36 करा. हर एक को 36 से मल्टिप्लाय किया. 21 8 29 39 45 75 येईल पहा. 75 चेक करा बरोबर आहे का. 75 इज इक्वल टू 25. हा ट्रान्सफर करा तिकडं. 25 3 जा 25 3 75. इधर 2 है बेस, उधर हटा दो. यस सर, 25 75 बरोबर है. काय येईल पहा, log x 1/3 log 2. सर ये 3 ऊपर लेके जाने का है, जा सकते हैं. log x log 2 टू द पावर 1/3. ओके सर, मला log 1 ची व्हॅल्यू काढायची. टू चा क्यूब रूट. हा इथे एक राहिलं पहा, असं प्रिंटिंग मिस्टेक आहे महत्वाची पण. इंटू log x, सॉरी पहा इथं पण log x येईल. नाही काहीतरी छोटी, पण हा 2 चा पॉवर आहे पहा. दिस इज द आन्सर. क्वेश्चन मध्ये थोडीशी मिस्टेक आहे पहा, पण आन्सर काय सांगतो तुम्हाला, 1/3. हे बघा पॉवर आला 1/3. असं ॲक्च्युली 1/3 log 2 इथपर्यंत आलं होतं बरोबर. इधर कुछ तो भी गडबड है. log x टू द बेस log 2. हा log 2 तिकडे गेला. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x तिकडे गेला पाहिजे ॲक्च्युली. log x वर आलाय, काय हरकत नाही. ओके, दिस इज द आन्सर. छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे पहा, 1/3 आन्सर आहे. हे बघा 1/3 कसं आलं. log 2च्या पुढचा नंबर कोणता आहे, 1/3. इथं थोडंसं काहीतरी छोटं लिहायचं राहिलं पहा. आय एम शुअर दॅट व्हॉट इज द आन्सर, 1/3. ओके, या पद्धतीने काय प्रिंटिंग मिस्टेक ते वाटलं तर पुढच्या लेक्चरला बघू आपण. ओके, रेंज काढायची. पण रेंज काढताना काय करायचं, लेट y इज इक्वल टू इकडे पाठवून द्या. x² y प्लस y इज इक्वल टू x². x² कॉमन काढू. यस सर, y मायनस 1 y अपॉन y मायनस 1 स्क्वेअर रूटमध्ये घेऊया. यस सर, स्क्वेअर रूटमध्ये घेतल्यानंतर काय येतं बघा,
स्क्वेअर रूटमध्ये घ्या. एक्स इज इक्वल टू रूट ऑफ वाय वाय मायनस वन. पण रूटच्या आतमध्ये जो असतो, पहिली गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे खालचा भाग झिरो नाही आला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्व म्हणजे रूटच्या आतला भाग निगेटिव्ह नको आहे. झिरो चालतोय. हे टाकलं वाय इज ग्रेटर दॅन झिरो येईल. वाय इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे झिरो चालेल स्क्वेअर ब्रॅकेट, पण वन नको आहे. 0,1 राऊंड ब्रॅकेट. हे बघा बी इज द आन्सर. झिरोला स्क्वेअर म्हणजे झिरो अलाउड आहे, पण झिरो अलाउड जर झिरो टाकलं तर काय पाहिजे, झिरो अपॉन एनिथिंग आन्सर झिरो येतं पहा. तेव्हा झिरो अलाउड आहे पण वन नाही. वन टाकलं तर सगळंच गोंधळ होतं, खाली झिरो येतं पहा, इन्फिनिटी होतं. 0 to 1, वनला राऊंड ब्रॅकेट केला म्हणजे वन नको आहे, झिरो अलाउड आहे पहा. 0 to 1 बी इज द आन्सर. ओके, या पद्धतीने. तर अशा प्रकारे ही तर छोटी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती आपण पुढच्या लेक्चरला पाहूच. क्वेश्चन 11च्या मागे लागूया. रेंज ऑफ द फंक्शन, परत एकदा रेंज आलं पहा. रेंज y इक्वल टू क्वेश्चन 11 पहा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. क्रॉस करूया. यस सर. एक्स स्क्वेअर वाय एक्स वाय प्लस वाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 एका बाजूला घ्या. वाय कॉमन काढा, एक्स स्क्वेअर मायनस 1. वाय कॉमन काढा, एक्स मायनस 1. यस सर. उलट झालं. हा एक्स स्क्वेअर इकडे गेलो. एक्स स्क्वेअर कॉमन काढा, वाय मायनस 1. एक्स कॉमन काढा, बरोबर वाय मायनस 1 शिल्लक करायला पहा सर. वाय मायनस 2. ओके, मला काय करायचं पहा, मायनस घ्या तिकडं. हा वाय मायनस 1 कॉमन येईल पहा, तिकडे टाका. मायनस वाय मायनस 2 वाय मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स येईल पहा. एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. ह्या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह कधी येतो पहा. पहिली गोष्ट म्हणजे एक तरी हे निगेटिव्ह पाहिजे आणि हे, म्हणजे दोघांना बोथ हॅव डिफरंट साईन, त्याशिवाय निगेटिव्ह साईन येणार नाही पहा. ओके, मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे पहा सर. कसं करता येईल, एक्स अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू याला इकडे घेतो. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं पहा. क्वाड्रेटिक इक्वेशनला व्हॅल्यू रिअल नंबर कधी असतात पहा. बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 और इक्वल टू 0. बी सी वाय मायनस 1 प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. वाय मायनस 1 मायनस 4y प्लस 8 मायनस 3y प्लस 7 मायनस 3y मायनस 7. दोन्ही निगेटिव्ह आहे पहा. दोन्ही निगेटिव्ह असल्यावर साईन बदलू शकता तुम्ही, फक्त असं करायचं. y इज लेस दॅन 7/3 म्हणजे y ची व्हॅल्यू कोणती चालेल, बट y इज नॉट इक्वल टू, इथं y मायनस 1 आलं पहा. ऑल्सो y इज नॉट इक्वल टू 1. ओके, y निगेटिव्ह पण नको ॲक्च्युली. रूटमध्ये ना. येस सर. y इज नॉट इक्वल टू म्हणजे 1 to 7/3. 1 नको आहे आणि 7/3 पण
7/3 चालतोय. 1 चालतो नको आहे, पण 7/3 पाहिजे. बी इज द आन्सर. ओके. तर फंक्शन डिफाइंड ॲज ओनली 1 1, ओनली ऑन टू, ओनली फॉर ऑन टू फॉर वाय, नायदर नॉय. बघूया आता चेक कसं करायचं. पण लेट वाय इज इक्वल टू, लेट वाय नका करू, वाय नंतर काय इनवर्स फंक्शन करा. अगोदर काय करूया, लेट एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. ओके. आता काय करू सर, सब जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. दोन्ही ह्याला मल्टिप्लाय करा. येस सर. आता काय करू, दोन्ही ह्याला मल्टिप्लाय करा. 6x1 x2 4x1 9x2 3 4 the 12 6x1 x2 8x2 9x1 12 12 12 गेलं 9. ओ सॉरी 6x1 x2 झालं गेलं. पहा एका बाजूला घ्या. ओ 4x1 minus 9x1 8x2 minus 9x2. दोन्ही निगेटिव्ह 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 becomes positive. Negative negative becomes positive. x2 x1 is not equal to x2 alpha. x1 is not equal to x2 alpha. It is not onto nor onto तो होणारच. ओनली ऑन टू, ओनली 1 1 नॉर ऑन टू येणार. पहा पहिली गोष्ट. आता 1 1 आहे का बघूया. 1 1 फंक्शनसाठी काय लागतं पहा. एकच्या व्हॅल्यू टाकायच्या. एकच्या वेगळ्या व्हॅल्यू टाकल्या आन्सर वेगळं येईल. पहा नायदर 1 1 हे पण उत्तर. पहा व्हॅल्यू टाकून बघू वाटलं तर. डी इज द आन्सर. नायदर 1 1 नॉर ऑन टू. महत्वाची कंडिशन आली. पहा ओके या पद्धतीने. चलो आगे चलते. यस सर. क्वेश्चन 11 झाला, 12 झाला, 13च्या पुढे जाऊया. क्वेश्चन 13. p square q raised to 4 r raised to 6 t raised to 7 दे log p q r s to the base t. पण टी मध्ये ह्या व्हॅल्यू आल्या पाहिजेत. खाली टी आहे. मग कसं करायचं, एक एक जोडी खाली घ्या. म्हणजे पीची व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये काढूया. सगळ्या व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये काढायच्या पी क्यू आर एसच्या, म्हणजे बरोबर जमेल. पहा क्वेश्चन 13 पहा काय. पहा पहिले घ्या पी स्क्वेअर इज इक्वल टू टी रेस टू 7. t7/2. q raised to 4 is equal to 2 raised to 7. r raised to 6 is equal to t raised to 7. Okay sir. r raised to 6 is equal to x square. 2/6. 2/6 येईल. पहा आर इज इक्वल टू काय आलं. 2/6. सगळ्या व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये घेतल्या आपण. सगळ्या व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये घेतल्या. पहा आता काम सोपं झालं. लॉग पी क्यू आर एस टू द बेस टी
इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या आता. लॉग टी टू दी पॉवर 7/2 प्लस सगळं टी टी येईल पण सगळ्यांची ॲडिशन होईल वरच्या पॉवरची. 7/4 7/6 and 2/6 7/2 7/4 7/6 and 7/2 r/6 t/7 इथं चूक झाली पहा. t/7/6 ओके. चला आता याचं कॅल्क्युलेशन करूया. याचा बेस टी आहे पहा. लॉग टी टी वरच्याची ॲडिशन करायची पहा. 7 तर कॉमन निघाल वर. 1/2 1/4 1/6 1/6 एकत्र करा 2/6 म्हणजेच 1/3 येईल पहा. लॉग टी टी टू दी पॉवर 7 इन ब्रॅकेट एलसीएम 12 येईल पहा. 6 3 and 4 13 येईल पहा. तेराशे 12 6 4 10 3 13 7 कॉमन निघालं. यस सर. 1/2 1/4 1/6 1/6 एकत्र केला पहा 2/6 म्हणजेच 1/3 आला पहा. नंतर एलसीएम काढला 2 6 जा 4 3 जा 3 4 जा 13 13/12 टी टी गेला पहा. एकत्र करा 91/12 लॉग टी 7/2 करेक्ट आहे. 7/4 करेक्ट आहे. 7/6 करेक्ट आहे आणि 7/2 पाहिजे इथं. लास्ट एस स्क्वेअर आहे पहा. 7/2 तेव्हा गडबड झाली पहा. 1/2 येईल पहा. 1/2 1/4 1/3 आणि 1/2 येईल पहा. ओके. आय विल रिपीट अगेन. हे बघा लास्ट स्टेप काय मिस्टेक झाली सांगतो. r/6 पर्यंत गेलो आपण पण एस t/7 इज इक्वल टू एस स्क्वेअर एच व्हॅल्यू पाहिजे पण टी टू दी पॉवर 7/2. यस. आता घ्या लॉग पी क्यू आर एस टू द बेस टी. ओके काय पहा लॉग टी राहू द्या पी क्यू आर एस काय पहा टी टू दी पॉवर 7/2 डायरेक्ट ॲड करा 7/4 7/6 7/2 सगळ्या व्हॅल्यू झाल्या पहा. आता याचा एलसीएम काढला चालेल. 7 कॉमन काढता येईल. एलसीएम किती येईल पहा 12 6 3 2 आणि 6. यस सर. आता बघा लॉग टी टू द बेस टी यांची ॲडिशन करू शकता तुम्ही. 7 3 9 2 11 17 17/12 14 16 3 19 19 ना 6 12 5 17 बरोबर आहे. 12 + 5 17 ह्या टीला टी निघून जातं बस 17 7 × 17/12 17/2 आलं पहा. उत्तर असं वाटतं की नाही आहे परंतु आहे. 2 आलंय. 7 2 जा ओ सॉरी 7 आहे ना नॉट 6 7 2 जा 7 × 17/12 लॉग टी टू द बेस टी 1 होईल पहा. 119/12 ओके चलेगा सर. इसका 3 9 10 11 स्लाइटली मिस्टेक 7/2 2 6 जा 4 3 जा 6 2 जा आणि 2 6 जा 12 14 3 17
17/12. 17 into 7 by log tt निघून जाईल पहा. 7 into 17/12. Yes sir. (17/12) याला डिवाइड होईल का 3 ने होत आहे पण वर गडबड होते पहा. 3 4 जा 3 3 9 3 9 जा. आन्सर मॅच होत नाही पहा. थोडंसं मिस्टेक झाली पहा काहीतरी. 7/2 करेक्ट आहे. 7/4 करेक्ट आहे. 7/6 करेक्ट आहे. 7/2 करेक्ट आहे. LCM घेतला सर 12 आला. 2 6 जा 4 3 जा 6 2 जा आणि 2 6 जा 12 17. 17/12 बरोबर आहे. 17/12 पुढे घेतला. 7 into 17/12 119/12. Okay. The answer will be not match, but actually 119/12 is the correct answer. Okay. Some question may be asked in your exam. That time you will get full marks for that questions. But check properly. Our mistake is there at first check. म्हणजे पहिले आपली मिस्टेक आहे का पहा. डायरेक्ट रॉंग म्हणू नका त्याला. मी परत एकदा चेक करतो, तुम्ही चेक करा. p² t⁻⁷ q⁻⁴ t⁻⁷ r⁻⁶ t⁻⁷. यस करेक्ट आहे पहा. आता काय केलं पहा, सगळी व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये पाहिजे कारण खाली टी बेस आहे पहा. t = 7/2, t = 7/4, t = 7/6 आणि t s = 7/2. करेक्ट. PQRH व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यूवर टाकून दिल्या. वर प्रॉडक्टची ॲडिशन झाली पहा. ॲडिशन झाल्यामुळे काय पहा PQRS t⁻⁴ 7/2 7/4 7/6 7/2. LCM काढा. 2 6 जा बेसक 12 मराठीमध्ये 6 आलं. 4 3 12 3 आले. 6 2 12 2 आले. बेसक 12 बरोबर. 6 6 12 2 14 3 17 17/12. आता पहा लॉग टी टू द बेस टी. काय काय नाही खालचं समज असं मी परत सांगतो. ते इझी पार्ट आहे पण काय कायच्या लक्षात नसला तो महत्त्वाचा नाही. इथं कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे का ते चेक करायचं आपल्याला पण ठीक आहे. मेन काय चेक करायचं सांगतो तुम्हाला. ओके. लॉग टी वर काय पहा 12 17 7 × 17. पहा ह्या ज्यावेळेस हे असं असतं हे पुढे येतं पहा. लॉग टी टू द बेस टी 1 येतं पहा. 119/12. त्याशी मॅच होणारा आन्सर कुठंच नाही आहे. तेव्हा दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. डायरेक्टली राईट डाऊन 119/12. अशा वेळेस काय करायचं पहा, तुम्ही अटेम्प्ट केला क्वेश्चन तरी फुल मार्क्स मिळतात. डोंट वरी अबाउट देम. ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 2 फंक्शन्स हाऊ टू फाइंड द फॉग इनवर्स. अगोदर फॉग कसा काढायचा ते पाहूया. फॉगचा अर्थ असतो पहा f इन ब्रॅकेट g(x) इज कॉल्ड एज फॉग. f काय पहा आहे तसाच ठेवा. g(x) माहिती आहे तुम्हाला काय पहा x³ + 5. ही जी व्हॅल्यू आहे आतली ही x मध्ये कोपायची. आतली जी व्हॅल्यू x³ + 5 हे 1च्या जागी टाकायची. कुठल्या 1च्या जागी टाकायची जिथं f आहे. म्हणजे काय पहा 2 इन ब्रॅकेट x³ + 5 - 3. 2x³ 5 2 10 - 3 2x³ + 7 f(g)(x) आला. पण त्याने एवढ्यावर थांबलेलं नाही पहा. फॉग इनवर्स x काढायचं. ह्याला कसं करायचं y = घ्यायचं. एकदम इझी क्वेश्चन आहे. 2x³ + 7 इनवर्स कसा काढतो बघा. y - 7 = 2x³. y - 7/2 = x³. इफ यू टेक द क्यूब रूट म्हणजे 1/3 पॉवर येईल पहा. एक्सची व्हॅल्यू आली पहा. याच पद्धतीने वायची व्हॅल्यू काढायची पहा. काय बघा आता x = x जागी y टाकायचं. y = x - 7/2 to the power 1/3. This is the answer. Question 13. Question 14. काय आलं पहा
एक्स मायनस 7 टू दी अपॉन 2 टू दी पॉवर 1/3 कुठे पहा 1/3 पाहिजे एक्स मायनस 7 हे बघा इथे बीज द आन्सर संपलं इनवर्स. अगोदर फॉग कसा काढायचा म्हणलं एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स फॉग एक्स याचा अर्थ काय होतो हे बघा इथं काय दिलं पहा फॉग एक्स काढायला सांगितलं पहा फॉग म्हणजे एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स काय पहा एक्स क्यू प्लस 5 हे एक्सच्या जागी टाकायचं की झालं का फंक्शन मिळतं. त्याच्याप्रमाणे वाय इनवर्स कसा काढला पहा वाय घ्यायचं इकडे पाठवलं याचं क्यूब रूट घेतलं ही एक्सची व्हॅल्यू आली एक्सची व्हॅल्यू जर ही असेल तर वायची व्हॅल्यू काय असेल फक्त एक्सच्या जागी वाय टाका वायच्या जागी ए टाका संपलं काम वी गेट द रिझल्ट. 13-14 लक्षात आलं असेल. पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन 15. ओके एफ ऑफ एक्स दिलाय जॉब्स देन गॉप काढायचं इथलं पहा आता गॉप आहे पहा मग अशी फॉग होता आता गॉप आहे गॉप असला तरी घाबरू नका जी इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स जी तसंच ठेवायचं व्हॉट इज एफ ऑफ एक्स सर एफ ऑफ एक्स दिला 3x + 4 5x - 7 ही व्हॅल्यू जीच्या एक्स मध्ये टाकून द्यायची. ओके सर 7 इन ब्रॅकेट 3x + 4 5x - 7 काय करतोय पहा एक्स हे बघा ह्याच्यात टाकतोय +4 अपॉन 5 इन ब्रॅकेट 3x + 4 5x - 7 -7 आता काय करू समजेल ना सर हे इकडे पाठवा 7 इन ब्रॅकेट 3x + 4 4 इन ब्रॅकेट 5x - 7 खाली काय असतं बघा खालचा प्रॉडक्ट खाली पण खालचा आणि वरचा डिनॉमिनेटर सेम असतं तर तो कॅन्सल होतो तो लिहायची गरज नाही. ओके सर नीट लिहा हँडरायटिंग थोडंसं समजून घ्या 5 इन ब्रॅकेट 3x + 4 -7 इन ब्रॅकेट 5x - 7 कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करा 7 3 जा 21x 28 20x -28 5 3 जा 15x 20 - 35x मायनस बिकम पॉझिटिव्ह बघा काय चूक झाली का चुकून काही चुकलं का बघत होतो मी 3x + 7x + 4 यस सर 5x - हो इथं -3 पहा ओके काय हरकत नाही -15x 21 येईल पहा मायनस बिकम पॉझिटिव्ह 21 ओके आता काय पहा +28 -28 गेट कॅन्सल वर काय पहा 41x 15x गेट कॅन्सल 41 आला पहा 41 आणि 41 निघून गेला व्हॉट इज द आन्सर एक्स गॉप ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आला पहा पण एक्सची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला जी ऑफ एक्स त्यांनी काय सांगितलं एक्सची व्हॅल्यू 3 टाका एक्सच्या जागी 3 टाका म्हणजे आन्सर काय पहा 3 इज द आन्सर संपला व्हेरी सिम्प्लिफाय. आता फॉप काढायचा फॉपला घाबरू का एफची व्हॅल्यू एफ मध्येच टाकायची फॉप 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 कसा काढायचा पहा एफ ऑफ एफ फंक्शन इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स ही जी एक्सची व्हॅल्यू आहे एवढी सगळी ती एक्सच्या जागी टाका 3 इन ब्रॅकेट 3 इन ब्रॅकेट सॉरी 5 इन ब्रॅकेट आता एक्सच्या जागी टाकायचं काय टाकणार 3x - 2 5x - 3 +3 क्रॉस करा वरचा आणि खालचा डिनॉमिनेटर सेम आहे 5x - 3 5x - 3 डिनॉमिनेटर कट होईल 9x - 6 -10x + 6 minus become positive 6 whole leader 5 3 is the 15x -10 15x -9 यस सर अब क्या आएगा -6 + 6 निकल जाएगा
एक्स मायनस एक्स होल डिवाइड बाय करायला सर 15 प्लस 15 30x एक्सच्या जागी व्हॅल्यू टाका किती त्यांनी दिली पहा 1 टाका -1 30 -19 ओके 5 -2 5x -3 करेक्ट आहे का 5x + 3 पहा एक छोटी चूक सापडली -6 होईल पाहिजे 15x + 9 येईल पहा वर काय येईल पहा -x जरूर येईल -6 -12 खाली काय येईल पहा 15 30x -1 व्हॅल्यू टाकू आता चला एक्सच्या जागी काय टाकायचं पहा 1 टाका -13 येईल वर खाली काय येतं पहा 13 1 13 अपॉन 29 -13 अपॉन 29 20 द आन्सर फक्त एक्सच्या जागी व्हॅल्यू 1 टाकायची समजलं अशा प्रकारे फॉपेक्स गॉफेक्स लक्षात आलं असेल तुमच्या नेक्स्ट याचा स्क्रीनशॉट घ्यायचा घेऊ शकता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया 2 फंक्शन्स एफ दिला जी दिला फॉग इनवर्स सेम टू सेम आयडिया तुम्ही ट्राय करू शकता नाही जमलं तुम्ही सांगतो पण ट्राय करा फॉग मी लगेच सांगतो पहा कसं करायचं एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स व्हॅल्यू टाका जी ऑफ एक्स काय सर x³ + 5 आहे ही व्हॅल्यू एक्सच्या जागी टाकायचं कुठं एफ मध्ये टाकले सर -3 ला विसरू नका 2x³ + 7 दिसायला काय आलं बा फॉग आला -n टाका -9 काय केलं फॉग इनवर्स काढायचं पहा ते महत्वाचं राहिलं y -7 अपॉन 2 x³ क्यूब रूट ऑफ x आता y ची व्हॅल्यू घ्या त्यांनी सांगितलं 1च्या जागी 9 टाका पहा 1च्या जागी 9 इथं टाकल्यास चाललं असतं 9चा क्यूब फॉग वाय झालं हा नाही अजून एक महत्वाची गोष्ट राहिली सर x³ झालं x ची बरोबर काढत होतो आपण क्यूब रूट ऑफ x ची y ची व्हॅल्यू अशीच काढावं लागेल मग क्यूब रूट ऑफ दिस इज कॉल्ड एज इनवर्स फंक्शन इफ यू रिप्लेस इंस्टेड ऑफ x = y वी गेट द इनवर्स फंक्शन ओके सर आता -9 टाका -9 -16 -8चं क्यूब रूट काढा -2 y = -2 इज द आन्सर संपला तर अशा प्रकारे थोडासा हटके क्वेश्चन आपण पाहिला आता एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स म्हणजेच फॉग एक्स काढायचं एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स एफ तसा ठेवा जी ऑफ एक्स काय पहा एक्सची जागी टाकून दे जी ऑफ एक्स एफ मध्ये टाकायचं एफ काय पहा 3x 7x + 4 5x - 3 एक्सच्या जागी टाकतोय +4 खाली घ्या फाइंड ब्रॅकेट 7x + 4 5x - 3 -7 ओके आता सॉल्व करायचं याने मल्टिप्लाय करा 21x + 12 4 इकडे 20x - 12 खाली घ्या 5 7 35 20 -7 नी मल्टिप्लाय करा -35x बिकम पॉझिटिव्ह 21 41x अपॉन 41 गेला व्हॉट इज द आन्सर x
21 बरोबर केलं का बघतो मी. 7 3 21 सर. 4 3 12 येस सर. 4 5 20 -12 12 12 गेलं 41 आलं पा वर. खाली काय येतं पा 5 7 35 5 4 20 -35 प्लस 21 प्लस 35 मायनस 35 कट झालं. 20 प्लस 21 41 आलं. 41 गेट कॅन्सल. व्हॉट यू गेट एक्स. एक्स इज द आन्सर. एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. आता जी ऑफ एफ ऑफ एक्स ते येतं का बघायचं. हे चेक कर. पाहिजे कुठलंच मॅच होत नाही. मग आपल्याला एकच पर्याय राहतो, जी ऑफ एफ ऑफ एक्स तेच येतं का बघायचं. 3x प्लस 4 5x मायनस 3. आता एकच्या जागी टाकायचं जी मध्ये. 7 इन ब्रॅकेट 3x प्लस 4 अपॉन 5x मायनस 3 प्लस 4 होल डिवाइड 5 इन ब्रॅकेट 3x प्लस 4 5x मायनस 3 मायनस 3. हे सोडवा. 7 3 21x 28 20x मायनस 12 4 5 20x 4 3 12 बरोबर आहे. खाली काय पहा 15x प्लस 20 मायनस 15x प्लस 9. इथं 7 आहे पहा. मग काय पहा 35x प्लस 21 वर 41x आलं. खाली काय पहा 5 3 15 जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स मायनस 3 बरोबर होतं ना. येस सर. ह्यात टाकायचं होतं पहा. बरोबर आहे. 5 3 15x 5 4 20 इथं 15xच येतं पहा. अँड प्लस 15 5 20 मायनस 15x मायनस मायनस प्लस 9. ओके. हे एक आलं होतं पहा. ओके. 21x इज 41x आला. हे खालचं आलं. वर बघा काय 41x येईल. 28 मायनस 12 7 चौक 28 4 3 12 41x प्लस 16 येईल पहा. खाली काय येतं बघा 15x गेलं 21 20 41 येतं. इधर कुछ गड़बड़ हुई क्या देखना पड़ेगा. 7x प्लस 4 इधर 7 है. वजा 28. हे पहा 41x 28 28 कॅन्सल 21 येईल पहा. (41x) तेच येतं पहा. दोन्हीकडे आन्सर सेम येतं तेव्हा आन्सर इज जी ऑफ एफ ऑफ एक्स. थोडा हटके क्वेश्चन होता पण इंटरेस्टिंग आहे. हे बघा एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स येतं पहा. कुठलीच व्हॅल्यू मॅच होत नाही. खूप जण 41x लिहितील पण एक्स येतो पहा. हे लक्षात घ्या. दोन्ही चेक केला आन्सर सी आला पहा. थोडा लेंथली क्वेश्चन होता पण इंटरेस्टिंग होता. चलो आगे चलते 1920 कडं. एफ इनवर्स एक्स काढायचं सोपं आहे पहा. वाय इक्वल टू घ्यायचं. हे झालेलं आहे आपलं बराच वेळा. तरी सांगतो 2x मायनस 3 क्रॉस करायचं. y इन ब्रॅकेट 3x मायनस 4
3xy minus 4y 2x minus 3. पहा पुढं काय येईल पहा. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एका बाजूला घ्या सर. 3xy minus 2x minus 4y तिकडे गेलं काय पहा 4y minus 3. x घ्या 3y minus 2. ओके सर. हेच काढायचं. एक्सच्या जागी वाय टाका म्हणजे इनवर्स फंक्शन मिळतं पहा. इट इज कॉल्ड एज इनवर्स फंक्शन. 4x minus 3 3x minus 2 इज द आन्सर. पहा स्टेप फंक्शन. स्टेप फंक्शन खूप जणांचा गोंधळ होतो पहा. जरा स्टेपला एक्स आहे असं समजा. रेग्युलर पद्धतीने जाऊया आपण. x minus 3 x minus 2 x is equal to 3 or x is equal to 2. x म्हणजे ॲक्च्युली हा आहे. 3च्या पुढची कोणती व्हॅल्यू चालू फक्त 4च्या आतली पाहिजे. स्टेप फंक्शनचा अर्थ काय झाला पहा. 3च्या पुढची कोणती व्हॅल्यू चालेल फक्त 4च्या आतली पाहिजे. आणि 2च्या पुढची कोणती व्हॅल्यू चालेल फक्त 2च्या लहान नको आहे. 2 चालेल 4 पण चालेल. दोन्ही स्टेप फंक्शन घ्या. यस सर. 2 आणि 4च्या मधले नंबर पाहिजे पहा. इफ यू टेक 4 पेक्षा लहान 3.9 इट इज 3. याचा अर्थ काय असतो पहा. इंटिजरचा अर्थ दिलेला जो फ्रॅक्शन आहे नंबर आहे डेसिमल पॉईंट त्यापेक्षा लहान इंटिजर पाहिजे. इंटिजर म्हणजे काय लागा 3.9 असेल तर 3 येईल. 3.8 असेल तर 3 येईल. या पद्धत कुठली स्टेप बसते पहा. 2 पण चालतं 4 पण चालतं. बी इज द आन्सर. बी इज द आन्सर. ओके. या पद्धतीने क्वेश्चन 20 झाला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लास्ट 2 क्वेश्चन आले 21 22. 3x plus 2 फॉग इनवर्स एक्स. ऑलरेडी क्वेश्चन झालेला आपला हा. बघा जमतं का तुम्हाला. काय करायचं तुम्हाला आयडिया सांगितलेली मी. एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स टाकायचं. फॉग सगळं करून घ्यायचं. नंतर वाय घ्यायचं. वाय जागी एक्स या पद्धतीने. ओके. सेम टू सेम तसं हे पण तसं आहे. एफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स. हे 2 क्वेश्चन तुम्हाला ठेवतोय. एफ इन जी एफ काय पहा लॉग. एक्सची जागी व्हॅल्यू टाकायची. 3x plus x cube 1 plus 3x square. ओके सर. 1 minus 1 plus 3x plus x cube 1 plus 3x square. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. लॉग आहे बाहेर. 1 plus 3x square 3x plus x cube. खालचा डिनॉमिनेटर ऑटोमॅटिक करतो. 1 मायनस आहे पहा मायनस. क्रॉस करा. 1 plus 3x square minus 3x minus x cube. खालचा डिनॉमिनेटर कट झाला पहा. आता काय येईल पहा. वर एक क्यूब येतो पहा. खाली 1 मायनस एक्सचा क्यूब येतो. क्यूब कॉमन काढू शकता. क्यूब जर कॉमन निघाला एकच क्वेश्चन ठेवला तुम्हाला मी शेवटचा सोडवला. ओके. क्यूब जर कॉमन निघाला तर असं लिहिता येतं पहा 3 log of 1 plus x 1 minus x. 3 log of 1 plus x 1 minus x हे काहीतरी आहे पहा. काय बघा. दिस इज नथिंग बट द एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय पहा 3 एफ ऑफ एक्स. 3 एफ ऑफ एक्स. 3 एफ ऑफ एक्स. Where is the 3 f of x? Here is B. B is the answer. B is the answer. संपलं पहा. तर अशा प्रकारे 22 क्वेश्चन आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोडवले. लक्षात. काही टफ होते 4 ते 5 टफ होते. आपण त्याला पण इझी करून सांगितलं. एकच क्वेश्चन तुम्हाला ठेवला. बाकी क्वेश्चन ट्राय करा. ओके. हे परत एकदा प्रॅक्टिस करा. फंक्शन खूप जण ड्रॉप करतात कारण 2 मार्काला चॅप्टर आहे. जाऊ द्या नको करायला. एकच क्वेश्चन येणार आहे पण तो अवघड नाही आहे पहा. आता सगळं 12 झाले फक्त 11वी बाकी आहे पहा. 12चं एक चॅप्टर बाकी तेवढं उद्या घेऊ आपण. एक छोटा चॅप्टर डिफायनेट ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन तो उद्या घेऊन टाकू आणि मग परवा राहिले 11वे चॅप्टर. या आठवड्यामध्ये संपूर्ण सिलेबस संपून जाईल पहा. एक 6 ते 7 लेक्चरमध्ये. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त पहिला व्हिडिओ
जो 1300 व्ह्यूज झाले पहा, 1300 सेकंडला कमी आहेत पहा. तर बाकीचे लॉजिक, मॅट्रिसेस, पेअर ऑफ लाईन सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओ आहेत पहा. तुम्ही याची एक लिंक पण पाहू शकता, ज्यामध्ये सगळे इंडेक्स आहे पहा. सगळे चॅप्टर कुठं लिंक आहे ते सगळं समजेल तुम्हाला लक्षात, प्लेलिस्टमध्ये. त्यामध्ये जाऊन पाहू शकता कोणता चॅप्टर पाहिजे तुम्हाला. तो काय काय इंटिग्रेशन अवघड जातो तो पहिल्यांदा पहा. अगोदर सोपे कवर करा, नंतर अवघड. सेकंड पेपर जवळ आलेला आहे, त्या दृष्टीने तयारीला लागा. एक 11 किंवा 12 मे पासून स्टार्ट होतं पहा, त्या दृष्टीने सगळ्यांनी तयारीला लागायचं. इथंच थांबूया.